त्या चॅनेल आणि आज आपण आलेलो आहोत सिद्धगिरी मठावर कोल्हापूरमध्ये आणि तुम्हाला सिद्धगिरी मठ कसा आहे काय दाखवतात. फॅमिलीसोबत आलो आहे, मम्मी पप्पा आणि इथं ही कोण आहे, ही कुंभोजी आहेत, ती पण आज आलेली आहे. आणि मठावरती हे गार्डन एंट्रीलाच हे गार्डन आहे. एंट्रीमधून पहिला गार्डन बघण्यापासून सुरुवात आणि गार्डन आणि म्युझियम ह्या दोन गोष्टींसाठी इथे 200 रुपये तिकीट आहे पर पर्सन. आणि बाकीचे जे तिकीट्स आहेत म्हणजे आरसा महल वगैरे बरंच काय काय आहे इथं भूत बंगला, तर त्यासाठी तिकीट ज्या त्या काउंटरला मिळून जातं. इथे हे तुम्ही कलाकृती बघा, मगरीच्या आकारात किती छान केलं आहे. आणि आतमध्ये यांनी रेस्टॉरंट टाईप उभं केलं काहीतरी, आतमध्ये काउंटर आहे तुम्हाला दिसत असेल. आणि ह्या दोन भटक्या आत्मा इकडे तिकडे फिरायल्यात. मम्मी भीती वाटल्या का? चला 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 पप्पा चला चला की. चला दादा हलवाला आहे. काय ते खरं सांग, ती कुठे मिळाल्या खरं घाबरायला असतो तू. माणसं पण तापले, हलवू नको. तू घाबराल्यास. आणि आमच्या आईसाहेब घाबराल्यात. खायला हळू येऊ दे का? ठीक आहे ठीक आहे. ते बघ भूताचं ते पिऊ असला आवाज. काय आता ह्या पुलावरून आल्यानंतर इकडं अशी परत बाग आहे. इथून जायचं तिचं पाठी लिहिल्या बघा. आणि आमच्या पप्पांना म्युझियम कुठे माहिती आहे तरी पण त्यांनी एकदम कॉन्फिडन्सने ॲड्रेस सांगितला आहे.
आणि इथं कृषी तज्ज्ञ नर्सरी तज्ज्ञ मान्य सुनीता तेली इथं बागेचं निरीक्षण करताना काय म्हणाले जरा सांग इकडे. छोटे छोटे तरू काढून घ्यायचे नसतात. असू दे चल. चला चला. मम्मी मम्मी ती चप्पल आहेत बघू शकता. कोल्हापुरी चप्पल. आता ह्या बागेतून फिरत फिरत आम्ही पुढे पुढे असं जातोय म्युझियमकडे. कुठे आहे मंगूस. हा मंगूस गेला पाहिजे. खाली आहे खाली आहे. ते लॉन खराब होते त्यामुळं आज जायचं नाही. लॉन खराब होते. बघूया नाही तर परत येऊया. तिथं धबधबा आहे. हा तिथे वरनं तिथं जातोय आपण. ही इथून आहे एंट्री. इकडे कार पार्किंग आहे. इकडे गार्डनची एक्झिट आहे आणि ह्या साईडला म्युझियमची एंट्री आहे. ते नॅचरल शॉपी एक आहे सिद्धगिरी मठाची. या ठिकाणी आहे एंट्री. ह्या सगळ्या ही सगळी प्लेसेस इथं बघायला आहेत. ह्यातले बरेच गोष्टींना सेपरेट तिकीट काढावं लागते. 200 रुपये एंट्री सोडून. एंट्रीमध्ये फक्त म्युझियम आणि गार्डनच आहे. एंट्री आणि एंट्रीला इथं खूप छान छान काय काय देखावे असे आहेत. खूप छान त्या साईडला घरं छोटी छोटी बांधलेली आहेत.
इथं तिकीट गोळा करतात. आता म्युझियम मध्ये आमची एंट्री झालेली आहे. एकत्र मागं पुढं पळल्यावर कसं व्हायचं? त्याने मला विचारलेलं पण नाही आता आणि हे पडलं. मी कायच प्याय नाही, कायच खाय नाही. एकदा विचारायचं रे एका शब्दानं. तुमच्या पोटात दुखणार बस असं मन घातले मी सगळ्यांच्यात. तुझ्यात पण मन घातलंय, तुझ्यात पण मन घातलंय मी. पोटात दुखणार आता मी नसतोय खात. मला विचारलं सर काही खायचंय. आता मम्मीला आवडलेलं दिसत नाही म्हणून संपवायला आता आम्हाला.
इथून आता जुन्या पद्धतीची घरं कशी होती काय होती याचा पूर्ण देखावा चालू होतोय पूर्ण. ही पियू आमची त्यांच्या काकांच्या खांद्यावर बसल्या. होय ना हे आणि तू असं दे. हे आमचे लहानपणी कोण राजू मामा मामा आणि मम्मी आमची सुनीता देवी. नाही हा पप्पा बापू बाबा. आणि बाबा. चला ए ये पियो दमान्यांचं ग. हनुमान मंदिरातील प्रवचन आणि मारुतीची मूर्ती कशी ते बघा.
साऊथ इंडियन आता डोसा फिरून फिरून आम्ही दमले 2 तास सलग फिरालोय त्यामुळे आम्ही आता डोसा खायला चालू केलेला आहे आणि आमच्या आधी मम्मीनेच चालू केला आहे मम्मीने अर्धा संपवला कसं आहे टेस्ट कशी आहे मम्मी सुंदर पियू कसं आहे ही किती छान आहे बघा मस्त आपल्या दारात पण आपण जरासं सारवायला पाहिजे ॲक्च्युली शुभ असते हो पप्पा इकडे आपलं घर गावलं आपलं घर गावलं स्वच्छ टापटीप घाणा एकदम व्यवस्थित मांडलेला आबा पण सुटसुटीत आहेत आमचा पूर्वजांचा आमच्या असा तेलाचा घाणा होता म्हणे महादेवाची शिवलिंग वगैरे असं असायचं बसवेश्वर महाराज असायचे चला हा तेलावाण्याची घरं चांगली आहेत माघारणीची आई मम्मी पियू कुठं आहे माघारी कुठं आहे अरे पियू जायला पियू बाय बहुरूपी हे काय वैद्य बुवा छान आहे जोशी हे पिऊ आधी आम्ही असं करायचो पाणी वरती डोंगराच्या इथं विहीर होती विचार बाप्पा घर होतं डोंगराचं तिथं विहीर होती आधी असंच होतं तिथं मग तुला पण माहित नाही अगं आम्ही फिरवत बसायचो ना वरती होतंय नाही पप्पा पप्पा तिथं असं उचलून ठेवायचं हे बघा गौतमी पट घोडा पप्पा आपण फार्म हाऊस आहे की नाही असं बांधायचं म्हणतोय मी 10 गुंठ्यामध्ये 10 का 17 10 गुंठ राहिले किती 13 गुंठ हे बघा एवढंच बांधायचं फक्त एवढंच असंच सेम असं बांधायचं इथं मध्ये तुळस काय बघा 1 मिनिट छान दिसते बाहेर
इकडं 70 सिनेमा, भूत बंगला, तारांगण वगैरे आहे इकडं ह्या साईडला. आणि आता पाऊस पण आला आणि खूपच टाईम झाला, त्यामुळे आम्ही तिकडं आता बघायला जात तर नाही आहे. इकडं अजून लहान मुलं खेळताना तुम्ही बघू शकता. आणि या साईडून एक्झिट आहे. खूप आत कमीत कमी 13 एकरचा परिसर आहे. तो फिरल्यानंतर सिद्धगिरी म्युझियम कुठे पूर्ण होते बघून. आणि आता आम्ही पुन्हा बाहेर जात आहे. हा गार्डनमध्ये येणार नाही नाही. आता इथं प्राचीन शिवमंदिर आहे. ते प्राचीन शिवमंदिर बघण्यासाठी आम्ही आता जात आहे. इकडं एक बोर्ड बघू शकता. इकडं माया महल म्हणून एक आहे. माया महल इकडेच आहे कुठेतरी. ते गोशाला, कृषी विज्ञान केंद्र, हॉस्पिटल, सिद्धगिरी कार्यालय आणि प्राचीन महादेवांचं मंदिर इथं आहे. तर मंदिर थोडं थोडं दिसायला चालू झालेलं आहे, बघू शकता. हा सिद्धगिरी संस्थान मठ आहे इथं. आणि इथं प्राचीन शिवमंदिर आहे. इथं या ठिकाणी नंदी महाराजांची मूर्ती आहे. इथं बघू शकता. खालती मोठी महादेवाची मूर्ती आणि नंदी महाराज आहे. आणि बरोबर ह्या साईडला एकदम पुरातन शिवमंदिर आहे. किती मोठं आहे मम्मी हे.
इथे एक मंदिर आणि हे एक मंदिर, अशी दोन मंदिर इथं आहे. थकून आम्ही चाललेलो आहोत पार्किंगकडे, गाडीकडे आपल्या. कारण कमीत कमी 3 ते 4 तास आम्ही फक्त चालत आहोत. वैतागलो आहे आम्ही आता पटकन गाडीत बसायचं आणि घरी जायचं असं नियोजन आहे. तर एकंदरीत सिद्धगिरी मठाची, म्युझियमची, गार्डनची जी काही ट्रिप होती आमची आजची, ती एकंदरीत खूप छान होती. सगळ्यांनी व्हिजिट करण्यासारखं आहे. हां, ॲडव्हेंचरस पण काही गोष्टी आहेत इथं, भूत बंगला वगैरे, तर त्या देखील तुम्ही बघू शकता. आणि सगळेजण, कोणी म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळेजण इथं व्हिजिट करू शकतात, एजेड लोकांपर्यंत. तर या, एक दिवस भेट द्या, खूप छान आहे. कोल्हापूरमधून देखील डायरेक्ट बसेस वगैरे अवेलेबल आहेत. पार्किंगची चांगली सोय आहे इथे. छान प्रकारे लोक गाईड देखील करतात. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे बोर्ड देखील लावलेले आहेत. त्यामुळे आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.